राहुलच्या वोट यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही। राहुल गांधी यांच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू। बिहारच्या औरंगाबाद इथं पोहोचली वोट यात्रा। ई वाहनांना समृद्धीवर टोलमुक्त प्रवास। परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात। भाजपा आघाडीचे ठरले, काँग्रेस आघाडीचे काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? नवी दिल्लीत आज बैठक। भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा। सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार। राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल। पुण्यात बेवड्यांचा धुमाकूळ। पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले। कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदन। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचा आरोप। मंगळवारपासून 36 तास पाणीपुरवठा बंद। दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद। काही नेत्यांकडून खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल। नाव घेता निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना टोला। अयोग शब्द वापरणं हा संविधानाचा अपमान नाही का? राहुल गांधींच्या टीकेवर निवडणूक आयोगाचा सवाल। आरएसएस आणि भाजपा संविधान संपवण्याच्या तयारीत। बिहारमधील मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल। परिणय फुकेंचं राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र। मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन दाखवा। तुम्ही 51% मतं घेतलात तर राजकारण सोडेन। विजय वडेट्टीवारांचं भाजपला आव्हान। खातं बदलून काय होणार? व्यक्ती बदलली पाहिजे। मंत्री पत्ते खेळणं हे आपलं दुर्दैव। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा मंत्री कोकाटेंवर संताप। शेतकऱ्यांच्या नावानं अमित देशमुखांनी घरं भरली। भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत कलगीतुरा। नाशिकचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवं। महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेनेत 24 कोटींचा भ्रष्टाचार। बेस्ट पतसंस्थेचा पैसा हौसे मौजेसाठी उडवला। भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा थेट आरोप। बेस्ट कामगारांसाठी बेस्ट कामगार सेनेनं काय केलं? बेस्ट कामगार भरडला जातोय। प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन। कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली।